नमस्कार मंडळी, पडद्याआडच्या गोष्टीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पडद्याआडच्या गोष्टी आपण सांगणार आहोत, काही रंगतदार गोष्टी आहेत. तुम्हाला या गोष्टी नक्कीच आनंद देतील. नेहमीप्रमाणे विनंती आहे की यातल्या सत्याच्या खोलात जायचा प्रयत्न करू नका, व्यक्ती जाणून घ्यायचा प्रयत्न करू नका, याला बदनामी समजू नका, निखळ आनंद घ्या. कुणाचीही बदनामी करण्याचा हा हेतू नाही, तर तुम्हाला घडलेल्या गमतीशीर प्रसंगाची आठवण करून देणे एवढाच यामागचा हेतू आहे. काय असतं, कधीकधी आपण जगात वावरताना अनेक गोष्टी बघत असतो आणि त्या बघत असलेल्या गोष्टी घडल्या कशा याची माहिती आपल्याला नसते. म्हणूनच त्या सांगण्यासाठी पडद्याआडच्या गोष्टी हे एक नवीन आपण माध्यम निवडलेलं आहे. काय आहे, दैनिकांच्या मध्ये मधल्या काळामध्ये, म्हणजे आता तरी किमान ते लेफ्ट की ब्लॉक करण्याचा प्रकार, राईट की म्हणजे कॉपी पेस्ट करण्यासाठी जी की असते ती ब्लॉक करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मजकूर उचलून घेता येत नाही, पण आजकाल फेसबुकवरून ते मजकूर कॉपी करता येतो, तो उचलता येतो, तो पेस्ट करता येतो. मूळ लेखकाला हरताळ फासत आपलंच कसं आहे ते दाखवता येतं. पण त्या काळामध्ये असा काय कॉपी पेस्टचा प्रकार नव्हता. पण एक गोष्ट घडायची की त्या काळात, म्हणजे 12-13 वर्षापूर्वी मी सांगतोय, की ऑपरेटरची संख्या खूप कमी होती आणि त्याला देऊ शकणारी पगार देखील खूप कमी होती. त्यामुळं स्थानिक पातळीवर एकच ऑपरेटर 2-2 कार्यालयात काम करायचा. म्हणजे विभागीय दैनिक असेल तर साधारणतः 5, 6, 7 वाजेपर्यंत काम संपून जायचं आणि त्यानंतर सकाळच्या वेळी निघणाऱ्या दैनिकामध्ये, स्थानिक दैनिकात, तो रात्री कामाला जायचा. बिचारायला 2-3 हजार रुपये इकडे, 2-3 हजार रुपये इकडे, असं म्हणून 5-6 हजार रुपये पगार पडायची. 7-8 10 तास 12 तास काम करावं लागायचा, हा भाग वेगळा. पण तो आपलं काम जरा सोपं करायचा प्रयत्न करायचा. बरं, स्थानिक दैनिकांच्यामध्ये कंटेंट हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. इतका मोठा प्रॉब्लेम असतो की तो क्रिएट कसा करायचा हाही प्रश्न असतो. कारण वार्ताहरांचं नेटवर्क मोठं नसतं, आपल्याकडं देणारी माणसं कमी असतात, कंटेंट उभा करणारी माणसं कमी असतात. संपादक नावाची व्यक्ती 4थी, 5वी, 8वी, 9वी, 10वी पास अशा स्वरूपात कुठे कुठे असते, सगळेच नाही, कुठे कुठे असते. आणि मी ज्या दैनिकाची हकीकत सांगणार आहे ते तसेच आहे. काय होतं की एका दैनिकात, म्हणजे मी जिथे काम करायचो त्या दैनिकामध्ये एक ऑपरेटर काम करायचा आणि तो बातम्या मेल करायचा. आता बातम्या मेल करत असताना त्याच्या लक्षात होतं की बातमी चोरली हे कळलं नाही पाहिजे. मग जिथं आम्ही सगळे काम करायचो तिथे सगळे वार्ताहरांचं नेटवर्क खूप मोठं होतं आणि मग त्या वार्ताहरांकडून आलेल्या वेगवेगळ्या बातम्या आमच्या दैनिकात छापून यायच्या. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला प्रश्न पडायचा की अरे, आपल्याकडच्या बातम्या नेटवर्क नसताना त्या माणसाकडे चांगल्या स्वरूपात येत आहेत, कमाल आहे, त्यांनी नेटवर्क उभा केलेलं दिसतं आहे. थोडाफार बदल व्हायचा, पण नेटवर्क चांगलं उभा केलेलं दिसतंय असं वाटायचं. मग कालांतरानं एक गोष्ट लक्षात आली की ही आपल्या बातम्यांची चोरी होती आहे. बरं, रोजच ती होती आहे. म्हणजे कुठलीही मेहनत न करता हा माणूस सरसकट बातम्या चोरतोय आणि आपल्या दैनिकाची 2-2 पानं भरतोय. हे थांबवलं पाहिजे. बरं, थांबवलं पाहिजे तर संबंध खराब करून जमणार नाही, कारण नवसाचा ऑपरेटर, त्याला नाराज करून जमणार नाही. आणि रोजच ज्याच्यासोबत वावरायचं आहे त्याला नाराज कसं करायचं. पण धडा तर शिकवायलाच हवा, चोरांना धडा शिकवायला हवा, हे ठरवलेलं होतं. आता पुढे काय झालं की मधल्या काळामध्ये, सप्टेंबरचा तो महिना असावा, त्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये साधारणतः 2-4 दिवस आधी ऑगस्ट संपत आला होता आणि त्या काळामध्ये जिल्हा परिषदेनं तिथल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केलेली होती. आता या आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये एका तालुक्यातल्या आर्ट टीचरला, म्हणजे ड्रॉइंग टीचरला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला होता. आता हा आदर्श शिक्षक पुरस्कार त्याला मिळाला खरा, पण त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते. आता हा कला शिक्षक असल्यामुळं त्याच्या अनेक कला होत्या. त्या कलेपैकी ही एक कला मोठी होती आणि ही एक कला मोठी होती. दोन्ही कला तुम्हाला कळल्या असतील. ह्या दोन्ही कलात तो निपुण होता आणि त्याला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याच्यावरती 1-2 विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल झाले होते. आणि ह्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या बाबतीमध्ये अनेकांचा आक्षेप होता. पण शिक्षकाचा पुरस्कार असल्यामुळं त्याविषयी कोणी फारशा बातम्या छापत नव्हतं. फक्त विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाला पुरस्कार का दिला अशा स्वरूपाच्या बातम्या येत होत्या आणि तो पुरस्कार जिल्हा परिषद काही वापस घ्यायला तयार नव्हती. अशा स्वरूपाच्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळू नये अशी भूमिका त्या काळामध्ये आम्ही घेतलेली होती. झालं असं की आम्ही ठरवलं की ही बातमी आपल्याकडं तर छापून आलीच पाहिजे, पण आपल्याकडं चोरणाऱ्या माणसांनी देखील ती छापली पाहिजे. आता छापायची त्याच्याकडे कशी,
कारण ज्याला पुरस्कार मिळाला होता तो अशा एका मोठ्या माणसाचा नातेवाईक होता ज्याच्या जागेवरती या आमच्या स्थानिक पेपरवाल्या मित्राची प्रेस उभारलेली होती, म्हणजे प्रिंटिंग प्रेस, आणि तो त्या व्यक्तीचा जवळचा नातेवाईक. ती व्यक्ती राजकारणात देखील होती. त्याला पुरस्कार मिळावा यासाठी त्याची धडपड पण चाललेली होती आणि त्याने बऱ्यापैकी जोर लावून पुरस्कार मिळवून दिला होता. मग आम्ही एक बातमी केली ज्यात त्या शिक्षकाचं नावच येऊ नये. रेखाकला निपुण असलेल्या शिक्षकाला पुरस्कार. आता रेखा हा शब्द मराठीत वापरला तो लाईन या अर्थाने, म्हणजे लाईन मारण्याच्या कलेत परफेक्ट असलेल्या शिक्षकाला पुरस्कार अशा त्या बातमीचा अर्थ होता. आणि रेखाकला निपुण असं म्हणताना आर्ट टीचर असंही आम्हाला म्हणायचं होतं. मग ते दुहेरी अर्थाने ती बातमी केली आणि मोठी बातमी करून, म्हणजे साधारणतः बॉटमला 6 कॉलमची बातमी करून ती छापून टाकली. आता मला माहीत होतं की 6 कॉलमची मोठी बातमी आणि 6 कॉलमची एवढी मोठी बातमी ती सोडण्याचा मूर्खपणा तो स्थानिक दैनिकाचा संपादक करणार नाही. वाचणार यासाठी नाही की त्याला बातमी वाचायची सवयच नाही. मग त्यानं काय केलं की रात्री ऑपरेटर आल्याबरोबर ऑपरेटरनं सांगितलं आज मोठी बातमी आहे, 2-4 बातम्या छोट्या छोट्या आणल्या, चिंता करायची गरज नाही, आपलं पान लागून जाईल. त्यानं पटापटा उचललं. ते रेखाकला निपुणची बातमी माझी खाली होती ती वर घेऊन टाकली, हेडिंग थोडंसं बदललं आणि वापरून टाकली. वापरून टाकल्यावर दुसऱ्या दिवशी ज्याच्या जागेवरती प्रिंटिंग प्रेस होती तो मालक आला खवळून. तो म्हणला अरे माझ्याच पाहुण्याची तुम्ही वाट लावायला निघाले, हे असं चालणार नाही, तुमची प्रिंटिंग प्रेस माझ्या जागेत नको, आता तुम्ही उठा, तुमचं बस्तान हलवा. मी तुम्हाला मदत म्हणून करायला गेलो, तुम्ही माझीच वाट लावायला निघाले, माझ्याच विरोधात बातम्या लावायला लागले, मी त्या ह्याला पुरस्कार द्या शिक्षकाला म्हणून मागं लागलो असं तुमचं म्हणणं आहे. अरे बापरे. तो माझ्याकडे आला आणि ते म्हणला काय राव तुम्ही अशी बातमी छापून टाकली, आम्ही ती घेतली, त्याच्यामुळं काय नुकसान झालं. म्हणलं तुम्हाला चोरा म्हटलं होतं का, तुम्हाला ती बातमी कोणी घ्या सांगितलं होतं का. पण नाही, त्यानं ती बातमी चोरून घेतली, न बघता घेतली आणि त्याचा हवा तो फटका त्या व्यक्तीला बसला. बातम्या चोरीचे असे अनेक फटके अनेकांना बसत आलेले आहेत, पण तरीही बातमी चोरण्याचा हट्ट सवय काही जात नाही. कारण अशा लोकांच्याकडं आपण बातम्या कराव्या असं काही नसतंच मुळे. एकदा गंमत अशी झाली होती की सायम दैनिकातला मजकूर चोरताना या सायम दैनिकाशी बोलताना असा जो उल्लेख असतो तो सकाळच्या दैनिकानं, म्हणजे सकाळी छापणाऱ्या दैनिकानं जशास तसा छापला आणि त्यात लिहिलं या सायम दैनिकाशी बोलताना ते म्हणाले की, म्हणजे किमान बदल तरी करावा एवढं अपेक्षित असतं, तेही घडलं नाही. मग अशा लोकांची नाचक्की होऊन त्यांना कामाच्या बाहेर तर पडावं लागणारच. पण काही जणांचं नशीब फार बुलंद असतं. अशा लोकांनाही कोणी बाहेर काढत नाही, कारण नहीं मामू से नकटा मामू अच्छा अशी स्थिती मीडियामध्ये असते. कधी माणसं मिळत नाहीत आणि जी मिळाली ती टिकवायची असतात हेच वर्तमानपत्रवाल्यांना माहीत असतं. म्हणूनच ती असलेल्या माणसांवर काम भागवतात. कसं का असना काम करतोय ना याच्याशी मतलब असतो. अशा अनेक गमती जमती अजूनही आहेत. त्या वर्तमानपत्राशी आहेत, त्या राजकारणाशी निगडीत आहेत, त्या सगळ्या विषयाशी निगडीत आहेत. त्याही तुम्हाला मी सांगणार आहे. अट फक्त एक आहे, हा कोण होता याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण त्यानं त्रास तुम्हालाही होईल, त्याही व्यक्तीला होईल आणि मलाही होईल. सबब या गोष्टीतून फक्त निखळ आनंद घ्यावा.